इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराचा प्रकार अत्यंत गंभीर आहे। पैसे आणि नोकरीचे आमिष दाखवूनच हे धर्मांतर करण्यात आले आहे। केवळ मुलींचेच नव्हे तर मुलांचेही धर्मांतर करून घेतले, मुलींना गोमांस खाऊ घातले, रोजे करायला लावल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले। मुंबईचे देखील काही वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी बारकाईने चौकशी सुरू केली आहे। या प्रकरणी आयटी कंपनीची HR हेड अश्विनी चेनानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 5 संशयित आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसिफ अत्तार, शफी शेखची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे। गुन्ह्यातील संशयित दानिश न्यायालयीन कोठडीत आहे। यात मोठे रॅकेट असावे त्याचा अत्यंत कसून तपास पोलिसांकडून सुरू आहे, अशा सूचनाही दिल्या आहेत। कुठल्याही दोषी सुटणार नाही याची काळजी घेतली आहे। तसेच नाशिकमध्ये अशा कंपन्यांचा अजून कुठे काही घटना घडल्या आहेत का याबाबत देखील चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। तुमच्या मुलांच्या यशासाठी सर्वोत्तम ठिकाण आय विजन अकॅडमी। ट्युशन क्लासेस फॉर 1st to 10th, सर्व विषयांची खात्रीशीर तयारी, प्रशस्त क्लासरूम्स, बसण्यासाठी बेंच, लिहिण्यासाठी ग्रीन बोर्डची सुविधा, इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर विषयांसाठी तज्ञ अनुभवी शिक्षक, आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट। फक्त 500 रुपयामध्ये सर्व विषयांचे ट्युशन सुरू। प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष। आजच प्रवेश घ्या। आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर।